नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. पांडुरंगाचे वर्णन करताना तुकोबांनी सुंदर ते ध्यान न म्हणता ते ध्यान का म्हटले असावे? नीट ऐका हां. पांडुरंगाचे वर्णन करताना तुकोबांनी सुंदर हे ध्यान न म्हणता ते ध्यान का म्हटलं असावं? आजच्या व्हिडिओत आपण नक्कीच ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुकोबांचा हा अभंग आणि लता दीदींचा प्रसादिक सूर ऐकताना विठू माऊली नजरेसमोर येतेच. मात्र यात केलेला शब्दखेळ आज आपण जाणून घेऊया. जय हरी माऊली. आषाढी एकादशीचे वेळ सगळ्यांनाच लागले आहेत. काही जण वारीला निघाले आहेत, तर काही जण मनाने पांडुरंगाचे स्मरण करत मानसपूजा करत आहे. ती करत असताना जगद्गुरू तुकोबाराय यांचा हा अभंग मुखी येतोच. काय प्रसादिक ओळी आहेत बघा ना. त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते. कसे आहे ते रूप? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. या शब्दांबरोबर लता दीदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तर नवलच. त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पोहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधीस्थ अवस्था होते. तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वतः निर्गुण भक्ती केली, पण समाजाला भगवंत दाखवायचा तर तो सगुण रूपात असायला हवा. म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. विठुरायाच्या सान्निध्यात असणारे तुकोबा या अभंगात वर्णन करताना सुंदर ते ध्यान म्हणत आहेत. ते ऐवजी हे हा शब्द त्यांना वापरता आला असता, पण त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले. या मागचा तर्क सांगताना पंढरीला भक्तांसाठी घेऊन करकटी भीमा निकटी उभे राहिलेला हे सावळे परब्रह्म सगुण आहे. त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते. या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी हे ऐवजी ते हा शब्द वापरला असावा. म्हणूनच कदाचित आपण देखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता डोळे मिटून घेतो. किती हा विरोधाभास. ज्या दर्शनासाठी तासनतास रांगेत आपण ताटकळत उभे असतो, तो दर्शनाचा क्षण आला, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो. कारण आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना याची खात्री करून घेत असतो. ही तुलना म्हणजेच तुकाराम महाराजांची लेखी सुंदर ते ध्यान आणि सुंदर हे ध्यान यातला फरक असेल. संतरचना समजून घेणं अवघड आहे. वरवर सोपे वाटणारे शब्द बरंच काही गूढ सांगून जातात. जसं की वर केलेली शाब्दिक उकल, बाकी उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे त्याचे वर्णन केले आहे. कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग त्यांच्या गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे. असे सोज्वळ सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्यांच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभरत्न आहे. हे रूप सावळे असले तरी हा सगळा शृंगार त्याला शोभून दिसत आहे. अशा रूपात विठ्ठल भक्त कायम रमू शकतो. विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते तशीच आपलीही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. चला तर मग दिवसाची मंगलमय सुरुवात करूया. मुखाने जय हरी विठ्ठल म्हणूया. रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. धन्यवाद.